नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ शिकलो. त्याच्यामध्ये आपण काही वेगवेगळी उदाहरणं घेतली. त्या उदाहरणांचं आज आपण जरा सविस्तर विवेचन करूयात. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये आनंदाला किती महत्त्व आहे, आनंदी जीवनाला किती महत्त्व आहे. जीवनामध्ये आनंद हा आपल्याला मोफत आहे, फ्रीमध्ये आहे, परंतु तरीही आपण तो उपभोगत नाही. याचं कारण काय आहे? खूप छोटी छोटी कारणं आहेत, परंतु तो आनंद जर का आपण जवळनं अनुभवलात तर आपल्याला जीवनामध्ये कधीही दुःख वाटणार नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये किती काठिण्य परिस्थिती आली तरीसुद्धा आपण त्याच्यामुळे स्वतःला तारू शकू, स्वतःला उभं करू शकू. हे आपण कालच्या धड्यामध्ये बघितलं. त्यांनी काय म्हटलं आहे की आयुष्यामध्ये असे अनेक काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्यांचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊच देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर येणार कसं? आता मनाची कवाडं म्हणजे काय की दुःख सतत घेत राहायचं समोर. मला जीवनामध्ये भयंकर दुःख आहे, दुःखाशिवाय माझ्या आयुष्यामध्ये काही दुसरी जागाच नाही आहे, असं सतत म्हणत राहिल्यानंतर आपण परत काय म्हणतो? स्वतःच दुःखी होतो आणि परत म्हणतो की मी दुःखातून बाहेरच येऊ शकत नाही. परंतु मी दुःखातून बाहेर का येऊ शकत नाही, या गोष्टीचा कधी तुम्ही सखोलतेने विचार केला आहे का? डीपमध्ये विचार केला आहे का? तर आपण आपल्या जीवनामध्ये जे दुःखद प्रसंग आहेत त्याचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे, किती काळ ते आपण मनामध्ये ठेवणार आहोत. पाण्याचा निचरा झाला नाही तर जागा मोकळी होईल का? तसा हा प्रकार आहे. आपण जर का मनातनं दुःखाचा निचराच होऊ दिला नाही, दुःख जाऊच दिलं नाही, तर आनंद तिकडे येणार कसा? बाहेर जो आनंद आहे, आपल्या मनाच्या बाहेर जो आनंद घुटमळतो आहे, तो आत येणार कसा जर का आपण दुःखाचा निचराच केला नाही? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनामध्ये दुःख, चिंता, टेन्शन अशा विचारांची गर्दी झालेली असते, तर तशा दाटीवाटीमध्ये आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पाऊस पडायचा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पडणे त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट बघत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कोणी तो देण्याची वाट पाहिजे नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र समजलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. हे बघा, आनंद ही काही गोष्ट नाही आहे की दुकानामधून तुम्ही एखादं आणलं, किराणा स्टोअरमधून एखादं काही आणलं आणि तुम्हाला ते मिळालं. पैसा देऊन हा आनंद काही क्षणापुरता असतो, परंतु तुम्हाला जर का जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अनुभव मिळवायचा असेल तर तो कसा मिळवायचा, कशा पद्धतीने घ्यायचा? बाहेर आपण छान उभे असतो, गाणी ऐकत असतो, गॅलरीमध्ये उभे असतो, रस्त्याने जाताना एका ठिकाणी थांबून आपलं एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित होतं. तर अशा वेळेला लक्ष केंद्रित झाल्यानंतर छोटंसं उडणारं फुलपाखरू किंवा जमिनीवर चालणारी मुंगी किंवा आकाशात उडणारी चिमणी हे सुद्धा आपल्याला खूप प्रकारचा आनंद देऊन जातात, परंतु तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. तो काय तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे तुम्ही पैसे दिले आणि तुम्हाला मी आनंद गिफ्ट देतो, फ्रीमध्ये देतो, असं नाही आहे. आनंद हा कधी नैसर्गिक नाही आहे. पाऊस पडणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही आहे, म्हणून त्याला वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. परंतु आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, तो पण कृत्रिम नव्हे तर मनापासून पाडला पाहिजे. मनातून ठरवता आलं पाहिजे. मनाचं अंगण कोणी आपलं भिजवेल, म्हणजे कोणीतरी येईल आणि पिशवीभर आनंद घेऊन येईल आणि मस्तपैकी माझ्या अंगावरती उधळेल आणि मग मला आनंद मिळेल, असं होऊ शकत नाही. आनंद हा स्वतःला घेता आला पाहिजे, स्वतःला उमगता आला पाहिजे, स्वतःला अनुभवता आला पाहिजे. आणि तो जर का तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं उमगता आला, अनुभवता आला, तर खऱ्या अर्थाने आनंदा नाही तोटा. म्हणजे आनंदाशिवाय तुम्हाला दुसरा काहीही सुचणार नाही. जीवनामध्ये तुम्ही कधीही तोटा सहन करणार नाही, कायम तुमचा फायदाच होईल. इथे लेखकाला आपल्याला इथे सांगायचं आहे, आनंद हा माणसाचा स्वभाव झाला पाहिजे. हे चित्रात बघा, खुशी को महसूस करने के लिए एक खुश मन की आवश्यकता होती है. तुमचा आनंदी हा स्वभाव झाला पाहिजे. आनंदात राहण्याची जणू काही सवय तुम्हाला जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळच नसतो. हेच अनेकांचं दुःखाचं कारण असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. आनंद वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करूनच ठेवावं.
आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधनं इतकं लगेच दुःखी व्हायला होतं. दुःख सांगण्याची आपल्याला किती कारणं असतात. आता वरचं चित्र बघा, किती दिलखुलासपणे ही मुलगी उभी आहे. असा हा आपला स्वभाव झाला पाहिजे, असा आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे, आनंदी स्वभाव झाला पाहिजे. आपल्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्नता वाटली पाहिजे. आपला चेहरा कायम स्मितहास्य असलं पाहिजे, परंतु आपल्या चेहऱ्यावरती हास्य, समोरच्याला प्रसन्नता वाटण्यासाठी आपण निरोगी मनाचे, आपलं मन हे खुश असलं पाहिजे. आणि ते जर का खुश असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या चेहऱ्यावरती काय होतं, त्याचा आनंद तो दिसतो, त्याचा इम्पॅक्ट चेहऱ्यावरती दिसतो आणि मग खऱ्या अर्थाने तो स्वभाव आनंदी होतो. दुःखी जीवन नाही असं मी म्हणत नाही. 50-50% दोन्ही गोष्टी इक्वली आहेत, परंतु त्याच्यामधनं रोवून उभं राहणं हे आपल्या हातात आहे ना. जे आपल्या हातात नाही त्याच्यावरती दुःख करत बसू नका, परंतु जे आपल्या हातात आहे त्याच्याबद्दल मात्र एकही संधी कधीही सोडू नका. म्हणूनच तुमचा स्वभाव हा कायम आनंदी ठेवा, म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी राहू शकाल. आता समोरचं झाड बघा, झाड बघून मनाला किती प्रसन्नता येते. आपण असं एखादं खूप चाललेलो असू किंवा कुठे आपण प्रवास करत असू आणि आपण एखादं असं सुंदर झाड बघितलं की आपल्या मनाला जी काही एक प्रसन्नता येते, जे काही छान वाटतं. सौंदर्य जसं हे पाहण्याच्या दृष्टीत असतं, तसं आनंद हा वृत्तीमध्ये असतो. आनंद ही वृत्ती असावी लागते. सौंदर्य एखादं बघितलं की आता झाडाचे सौंदर्य बघितलं आपण की आपल्या मनाला किती प्रसन्नता मिळते, तसंच आनंद ही वृत्ती असली पाहिजे. आनंद हा दिसत नाही, आनंद हा कृतीतून जाणवतो, वृत्तीतून जाणवतो, माणसाच्या स्वभावातून जाणवतो. गुलाबाचं फूल किती सुंदर आहे हे जसं आपल्या डोळ्याला सौंदर्य दिसतं, तसं तुम्ही मनाने किती छान आहात, किती निर्मळ आहात हे तुमच्या वृत्तीतून दिसतं, तुमच्या कृतीतून दिसतं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सौंदर्य जसं डोळ्यांनी बघून अनुभवता येतं, तसं आनंद हा वृत्तीने, स्वभावाने, तुमच्या वागण्याने समोरच्याला दिसला पाहिजे. लहान मुलं बघा किती निरागस असतात, आनंदी वृत्तीची असतात. म्हणूनच ती आनंद घेण्यामध्ये तरबेज असतात, म्हणजे काय, हुशार असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, कधी एक अधिकार असतो. त्यांनी हातामध्ये चिमणी घेतली किंवा त्यांनी हात केल्यावरती चिमणी भुरकन उडाली की त्यांना केवढा आनंद होतो, ते किती हसतात. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतही असतो, मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी, आनंदाचे अनेक कितीतरी प्रसंग येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य नुसतं रेटत राहायचं. आनंद हा कणाकणाने टिपायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. अगदी बरोबर आहे. छोटे मुलं बघा, छोटीशी चिमणी उडताना दिसली किती ते छान हसतात, किती मन मोकळेपणाने हसतात, कारण आनंद हा त्यांचा अधिकार आहे, आनंद ही त्यांची वृत्ती आहे, आनंद हा त्यांचा आग्रह आहे. परंतु जसे जसे आपण मोठे होतो तसे आपल्या विचारांमध्ये, हे बघा, मोठे झाल्यानंतर त्या दृष्टीने तुमच्या विचारामध्ये मॅच्युरिटी, एक तुमचा स्वभाव एक समजून घेणारा, सगळ्या गोष्टींचं आकलन होणारा असला पाहिजे. परंतु जीवनामध्ये कधी कधी हे लहानपण पण असलं पाहिजे. आपण म्हणतो ना, लहानपण देगा देवा. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटली तुम्ही एक मॅच्युअर राहूनच अभ्यास केला पाहिजे, एक हुशारीनेच अभ्यास केला पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही जीवनामध्ये छान असतात, मोकळेपणाने आयुष्य जगत असतात, तेव्हा मात्र थोडासा बालिशपणा केला, लहान मुलांच्या वृत्तीसारखं वागलं तर काय हरकत आहे. सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये टेन्शन घेऊन आणि दुःख घेऊन बसलं तर काय उपयोग त्याचा. परंतु जर का त्या गोष्टींचं आपण व्यवस्थित नियोजन केलं, त्या गोष्टी कशा करायच्या आहेत जर का आपण व्यवस्थित ठरवलं, तर मला नाही वाटत की जीवनामध्ये आनंद घेण्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करावे लागतील. तुम्ही आनंदाचे क्षण येतात, परंतु तेवढ्यापुरता आपण आनंदात राहतो आणि नंतर आपण आयुष्य रेटत जातो. का आयुष्य रेटावं? हा काय गाढा आहे? ते काय बैलगाडी आहे का? आयुष्य का म्हणून रेटावं? आपण मागच्या वेळेला सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे की आपण खूप काही पुण्य केलेलं आहे, अनेक प्रकारचे जन्म घेतलेले आहेत, तेव्हा कुठे आपल्याला कशा सधन फॅमिलीमध्ये, चांगल्या घरामध्ये, सधन कुटुंबामध्ये जन्म देवाने दिलेला आहे. मग जर का चांगल्या कुटुंबामध्ये देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे, तर आपण आयुष्य का रेटावं? आपलं आयुष्य हे इतकं स्वस्त आहे, आपलं आयुष्य हे इतकं छोटं आहे की आपण ते रेटावं? नाही. आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे. जी परिस्थिती आहे ती माझ्या प्रारब्धाने आहे, माझ्या देवाने दिलेली आहे आणि मी ती मनापासून स्वीकारली आहे. हा जर का भाव आपण सदैव मनामध्ये ठेवला तर आयुष्य रेटायची वेळ येणार नाही. तर आनंदाच्या क्षणापुरता आनंदी न राहता आपण इतर प्रत्येक दिवशीसुद्धा आनंदी राहू शकतो. फक्त ते आपल्या कशावरती अवलंबून आहे, मनावरती अवलंबून आहे, आपल्या वृत्तीवरती अवलंबून आहे. म्हणूनच तुमचा जर का स्वभाव आनंदी असेल तर तुमचा वृत्ती आनंदी होईल आणि तुमची वृत्ती आनंदी झाली तर तुम्ही क्षणाक्षणाचा आनंद सहजतेने अनुभवू शकता. ही छोटी मुलगी बघा किती गोड आहे. मुलांच्या डोळ्यामध्ये इतका निरागसपणा असतो, असा निरागसपणा
आपल्याला कुठेच आढळत नाही किंवा आपल्यात कुठेच आढळत नाही. काय एवढा निरागसपणा असतो? तुम्हाला सगळ्यांना हा चेहरा बघून छोट्या मुलीचा चेहरा बघून तुम्ही म्हणाल वाव किती क्यूट मुलगी आहे. मग हे जे काही भाव येतात हे काय येतात? कारण ती मुलगी आनंद अनुभवते आहे. तुम्ही म्हणाल की टीचर आज ती छोटी आहे, तिला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. मान्य आहे ना मला. मी काय म्हटलं, जेव्हा आपलं खऱ्या अर्थाने काम असतं तेव्हा तुम्ही कामाच्या स्वरूपातच राहा, परंतु कुठे आपण निरागस राहायला पाहिजे, कुठे आपण अल्लड राहायला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. इतके आपण आता मोठे आहोत, इतकं आपल्याला समजलं पाहिजे. जेव्हा आपण फ्री असतो, आपल्या आवडते लोकांमध्ये असतो, छान घरच्यांसोबत असतो, तेव्हा मात्र आपल्याला अनुभव हा निरागसतेनंच अनुभवता आला पाहिजे, अल्लड राहूनच अनुभवता आला पाहिजे. तुमची मॅच्युरिटी, मोठेपणा काहीच उपयोगाचं नाही. अभ्यास करताना तो उपयोगाचा आहे, परंतु आनंद अनुभवता नाही आहे. अभ्यास करताना हे आनंद अभ्यासाला धरून अनुभवाचा. ते कसं तंत्र जर का आपल्याला कळलं तर मग आपल्या जीवनामध्ये फक्त फायदाच फायदा आहे. निसर्गामध्ये तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील 2 कराने अशी अवघी परिस्थिती आहे. म्हणजे काय, देता किती घेशील 2 कराने, म्हणजे इतका निसर्गामध्ये आनंद आहे की आपले 2 कर म्हणजे आपले 2 हात जे आहेत ते सुद्धा कमी पडतील. किती घ्यावं तर दोन्ही हातांनी अशी परिस्थिती होईल. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातील रेमशेम अंगावर झेलणारा आनंद, चांदण्यानं रात्रीतला भटकणारा आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसते छटा पाहत राहिलं की भान हरपतं. बदलत्या प्रकाशामध्ये त्या बदलताना न्याहाळत बसणं तर वेडच व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. बघा, आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सर्व ऋतू आहेत. सध्या पावसाळ्याचा ऋतू चालू आहे. किती सुंदर वाटतं बाहेर. हिवाळ्यामध्ये पडणारी गुलाबी थंडी, आहा. उन्हाळ्यामध्ये पडणारं ते कोवळं ऊन सकाळचं, क्या बात आहे. निसर्गामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला अनुभवता आल्या पाहिजेत. आणि हे जर का तुम्हाला अनुभवता आलं नाही तर तुम्ही आनंदाला विसर्गच द्यावा. म्हणजे तुम्ही आनंद विसरूनच जावा. विसर्ग म्हणजे सोडून द्यावा, स्वाहा करावा. कारण जर का लोक म्हणतात आनंद आम्हाला सापडतच नाही, हा प्रश्न मुळात तुम्हाला पडूच कसा शकतो? आपण ज्या सधन वातावरणामध्ये राहतो, ज्या सधन कुटुंबामध्ये राहतो, ज्या सधन परिस्थितीमध्ये राहतो, तिथे असणारा आनंद जर का तुम्हाला उमजलाच नाही, समजलाच नाही, तर तुम्ही आनंदाला विसर्ग देणंच बरं आहे. म्हणजे आनंदाचं तुम्ही स्वाहा करणं, आनंदाला तुम्ही विसरून जाणं, आनंदाचा तुम्ही निचरा करणं हे तुमच्यासाठी बेटर आहे. कारण इतका अवतीभोवती असलेला आनंद जर का तुम्हाला दिसत नाही आहे, तुम्ही विचारता आहात की आम्हाला आनंद घ्यायचा आहे परंतु तो आपल्याला सापडतच नाही आहे, इतकी छोट्यातली छोटीच गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर जीवनातल्या मोठ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही काय अनुभव घेणार? अनुभव हा छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत जायचं असतं. परंतु मुळातच आपल्या भोवती असणारा आनंद, आपल्या जवळ असणारा आनंद तो न बघता आपण दुसरीकडे बघत बसलो तर काय उपयोग आहे त्या गोष्टींचा? कितीही मग असे आपण कितीही धडे घेतले, कितीही अनुभव घेतले, कितीही मी तुम्हाला सांगितलं तरीसुद्धा जोपर्यंत तुम्हाला ते मनातनं उमगत नाही, जोपर्यंत तुम्हाला मनातनं समजत नाही, मग तुम्ही अशा वेळेला जर का नाही आनंद घेऊ शकला, तुमच्या भोवतीचा आनंद तुम्हाला समजलाच नाही, उमजलाच नाही, तर तुम्ही आनंदाचा विसर्ग देणंच बरं आहे. हेच लेखकाला आपल्याला इथे म्हणायचं आहे. बघा, इतकं हे सुंदर चित्र आहे, किती सौंदर्यपूर्ण आहे. बघा, निसर्गाचं किती सुंदर चित्र आहे. नदी आहे सुंदर, तिथे छान घरं बांधलेली आहेत, छान होड्या आहेत, निरभ्र आकाश आहे, किती सुंदर वाटतं आहे, डोळ्यांना सुखावणारं आहे. पण हे जर का आपल्याला फक्त त्या पर्टिक्युलर ठिकाणी जिथे हे चित्र आहे तिथे गेल्यावरच हे समजलं तर काय उपयोग? परंतु तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर पडा, गॅलरीमध्ये जा, तिथे बघा, आकाशात बघा, पक्ष्यांना बघा, तुमच्या जवळपास, तुमच्या मुठीमध्ये, तुमच्या कबाडामध्ये, तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्ही आनंद घ्यायला शिका. आणि तो तुम्ही घ्यायला शिकला तर तुम्ही जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी आहात. परंतु मला पर्टिक्युलर ह्याच शहरात जायचं आहे आणि फॉरेन कंट्रीतच जायचं आहे तेव्हाच मला आनंद मिळेल, तर म्हणजे तुमचं खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असा प्रकार आहे. अरे तुम्ही तुमच्याजवळचा अनुभव तर घ्या, मग तुम्ही भविष्यातला आनंद पुढे घ्या. तुम्ही तुमच्याजवळचा असणारा छोटा छोटा अनुभव अनुभवलात तर तुम्ही पुढे फॉरेन कंट्रीतला मोठा अनुभव अनुभवू शकाल. पण तुम्ही असंच मरगळलेल्या अवस्थेत तिथे गेला तर तुम्हाला कितीही सौंदर्य तिथे दिसलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही. कारण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेण्याची सवयच नसेल तर जीवनामध्ये कितीही वेगवेगळे प्रसंग आले तरी तुमची परिस्थिती तीच राहणार आहे. म्हणून खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी परिस्थिती करू नका.
आपल्याजवळ जे आहे ते आपल्या प्रारब्धाने आहे, आपल्या देवाने दिलेलं आहे, आपल्या नशिबाने दिलेलं आहे. त्याचा स्वीकार करा, त्यातनं आनंद राहण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये असं काहीच नाही की त्याच्यावरती उपाय नाही आहे, आपण आनंदी राहूच शकत नाही. फक्त ते आपल्याला समजण्याची गरज आहे. मी तुम्हाला परत परत तेच सांगते की आपल्याला ते फक्त समजण्याची गरज आहे. जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना सोल्युशन आहे, सगळ्या गोष्टींना पर्याय आहेत, फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजे. आनंदाच्या बाबतीतही तसंच आहे, आनंदही तसाच आहे. आनंद घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत, परंतु दुसऱ्यांची बरोबरी न करता स्वतःच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं आनंद घेतला तर आपण खऱ्या अर्थाने सुखी राहू शकतो. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो ह्यापेक्षा फारसा निराळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तर ऐकता येतच नाही. कलाकार मंडळी खरी जगतात ती त्यांच्या कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एखाद्या वेगळ्या विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही निराळीच असते, पण कलावंत होता आलं नाही तर रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायलाच हवा असं काही नाही. तुमच्या वेगवेगळ्या आनंद असू शकतो. पोरांच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला मिळवण्यातही मौज असते. बघा, त्याने संगीताचं उदाहरण दिलेलं आहे. आपण सगळेजण गाणी ऐकतो, तुम्ही सुद्धा हेडफोन लावून गाणी ऐकतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे आवडतात. कोणाला हिंदी आवडतात, कोणाला इंग्रजी आवडतात, कोणाला मराठी आवडतात. प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, आवडी पण तशाच प्रकारच्या आहेत. परंतु आता ते लेखकाने आपल्याला सांगितलं की आपण म्हणतो आहो ना की आम्हाला आनंदच नाही मिळत. तर आता लेखकाने आपल्याला उदाहरणं दिली. ठीक आहे, तुम्हाला आनंद समजत नाही ना, कशातनं घ्यावा, मीच तुम्हाला आता उदाहरणं देतो. मग ज्यांना मराठी गाणी ऐकण्याची आवड असेल मग त्यांनी पंडित भीमसेन जोशी किंवा मग जसराज, किशोरी आमोणकर यांची गाणी ऐकायला आपल्याला मिळणं हे आपलं खरं तर भाग्य आहे. खूप काहीतरी चांगलं काम आहे, परंतु हे भाग्य आहे हे कधी कळेल जेव्हा आपल्याला त्या गोष्टीतलं महत्त्व कळेल, मर्म कळेल, आवड असेल तरच आपल्याला कळेल. नाहीतर कितीही तुमच्यासमोर वेगवेगळी गाणी लावली, ती मला आवडत असतील आणि तुम्हाला आवडत नसतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये रसच नसेल, मी किती माझ्या आवडती गाणी लावत राहिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. माझा आनंद हा मला आवडणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे, तुमचा आनंद तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. इथे लेखकांनी दिलेली उदाहरणं ही ज्यांना उमगतात, ज्यांना याच्यातलं जाण आहे, ज्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे त्यांना ह्या गोष्टी नक्कीच समजतील. परंतु ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड नाही, ह्या वेगवेगळ्या मोठमोठ्या कलाकारांची, संगीतकारांची नावं माहिती नाही, त्यांच्याबद्दल आपण किती त्यांना त्यांचं आध्यात्मिक सांगितलं, किती त्यांचं आत्मचरित्र बोललो तरी त्यांचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे आनंद हा कसा आहे, हा तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. मग कोणी संगीत ऐकेल आणि प्रत्येकाने आनंद अनुभवायचा म्हणजे ताजमहालच बांधला पाहिजे किंवा ताजमहालच बांधायला हवा अशा पद्धतीचं नाही आहे. दिवाळीमध्ये किल्ले बनवण्यातही आनंद आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे. तुमची ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, जे तुमचे छंद आहेत त्याला धरून जर का तुमचा आनंद असेल तर त्या तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवू शकतात. उद्या मी तुम्हाला 100 शास्त्रीय संगीताचे व्हिडिओज पाठवले आणि सांगितलं की आयुष्य आनंदाचा उत्सव हा धडा आपण शिकतो आहोत. सगळ्यांनी कंपल्सरी मी सांगितलं म्हणून हेच ऐकायचं. तुमच्यातले 2% मुलं ऐकतील, 1% मुलगा ऐकेल, काय सांगू 5% मुलं ऐकतील. पण हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. पण तुम्हाला जर का ते आवडतच नसेल तर काही उपयोग आहे का? तसंच आहे. म्हणजे आनंद अनुभवायचं म्हणजे शहाजहानने ताजमहाल बांधला म्हणजे मी स्वतः ताजमहाल बांधायला जाणार असं नाही होत. त्याने ताजमहाल बांधला, तो शहाजहान होता, त्याची आवड त्याच्यामध्ये होती, माझी आवड याच्यामध्ये आहे, मी हा आनंद अनुभवणार. हे आपल्याला समजलं पाहिजे, या गोष्टींचा फरक आपल्याला कळला पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आनंद अनुभवू शकतो. आणि लेखकाला आपल्याला इथे हेच सांगायचं आहे. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतो. हा आनंद आपण किती घेतो, नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावरती उपकार करण्यासाठी नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा एखादा छंद विसरू कसं शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ हा आनंदासाठी असतो. पोट्या पाण्यासाठी उद्योग असतो आणि आनंदासाठी छंद असतो. इतकं साधं गणित असतं. आणि छंद म्हणाल तर तो अगदी तुम्ही जो छंद अनुभवता, जो तुमच्या आयुष्यामध्ये आहे, तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो. म्हणजे बघा, आपण आयुष्यामध्ये जे शिकतो, तुम्हाला जे शिकायला आवडतं, कोणाला फॉरेन लँग्वेज शिकायला आवडेल, कोणाला डान्स करायला आवडत असेल, कोणाला गाणं म्हणायला आवडत असेल, कोणाला लिहायला आवडत असेल, कोणाला पुस्तक वाचायला आवडत असेल,
कोणाला काय म्हणतात त्याला, पक्षी निरीक्षण करायला आवडत असेल, तो आनंद कोणताही असतो, पक्षी निरीक्षणाचा असो, वेगवेगळ्या दगडं गोळा करण्याचा असो, कसलाही असो, कसलं वेळ हे लोकांना असतं, लोक घेतात त्यांच्या डोक्यामध्ये, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं, नेहमी शहाणं शुणं राहून चालत नाही. बघा, लोकांना कसला आनंद असतो. मी तुम्हाला सांगितलं काल की माझ्या बहिणीला पक्ष्यांची काळजी घेण्याचा, पक्षी पाळण्याचा खूप जास्त छंद आहे. तुम्हाला मी कालच सांगितलं. प्रत्येकाचं असतं, त्यात तिला आनंद मिळतो. ती आम्हाला सांगते, ते सांगताना तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या लेवलचा आनंद असतो, एक उच्च पट्टीचा आनंद असतो, कारण ती मनापासून ते सांगत असते आणि तिला ते माहिती असतं ते कशा पद्धतीने ती अनुभवते आहे. आणि हे जर का तिला कळलं, उमगलं, तर जीवनामध्ये तिला कधीच कुठल्या गोष्टींचं टेन्शन येणार नाही. ती सदैव फुलाप्रमाणे असते, फुलपाखराप्रमाणे असते, एखाद्या पक्षाप्रमाणे आनंदी असते. तसंच आपलं आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये गोडी आहे तो आनंद घ्यावा. कसं लोकांना वेड असतं, आणि आपल्याला जीवनामध्ये खरंच आनंद घ्यायचा असेल तर थोडं वेडं व्हायला हवं. नुसतं शहाणं शुणं राहून चालत नाही. शहाणं राहणं, वयाच्या प्रमाणे वागणं हे आपल्याला घरचं सांगतात, हे मला अगदी मान्य आहे. परंतु जेव्हा आपण एखादं रिलॅक्स मूडमध्ये असतो, मोकळेपणाने आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, भावा बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत असतो, तेव्हा थोडंसं अल्लड राहावं, थोडंसं वेडं वागावं, कधी छान स्वतःमध्ये रमावं, इतरांमध्ये रमावं. स्वतःमध्ये रमणंही खूप छान आहे, इतरांमध्ये रमणं तर अजूनच चांगलं आहे. म्हणजे लेखकाने काय सांगितलं आहे की आपल्याला जर का उच्च प्रतीचा आनंद अनुभवायचा असेल तर आपल्याला थोडं वेडं व्हावं लागतं. वेडं म्हणजे कसं, आपला छंद जोपासण्याच्या दृष्टीने वेडं व्हावं लागतं. मग त्याच्यासाठी नुसतं शहाणं शुणं राहून चालत नाही. मग हे आपण ठरवायला पाहिजे की आपण शहाणं राहून काम कसं करायचं आहे आणि वेडं राहून आपला छंद कसं जोपासायचा आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद असो, शिंपले गोळा करण्याचा आनंद असो, वेगवेगळे दगडं गोळा करण्याचा आनंद असो, जीवनामध्ये आपल्याला जी गोष्ट करायची आहे ना, ती मिळवण्यासाठी माणसाने खूप धडपड करावी. चांगली गोष्ट मिळवण्यासाठी माणसाने कायम धडपड करावी. त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो, कारण ती गोष्ट आपल्या मनापासून असते, आपल्या मनाशी जोडलेली असते, आणि ती जेव्हा पूर्णत्वाच्या दिशेने येते, जेव्हा पूर्ण होण्याच्या ती रस्त्याला येते, मार्गाला लागते, तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद हा खूप उच्च पट्टीचा असतो, खूप मोठ्या लेवलचा असतो. या गोष्टींचा एकदा मुलांना अनुभव घेऊन बघा. मी तुम्हाला परत हे अनुभव, या गोष्टी का सांगते आहे, तुम्ही तरुण आहात, तुम्ही उद्याची पिढी आहात, तुमचं आयुष्याला कुठेतरी आत्ता सुरुवात झाली आहे, म्हणून हे छोटे अनुभव पाठीशी बाळगा. परीक्षेला आपल्याला अशा पद्धतीची उदाहरणं लिहायची नाही आहेत, पण तुम्हाला मी शिकवताना का देते आहे, कारण तुम्हाला तो मुद्दा, तो पॅरेग्राफ पक्का समजावा. तुमच्या जीवनाशी संबंधित का देते आहे तुम्हाला समजावं. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे, फक्त ती आपल्याला उमगता आली पाहिजे, समजली पाहिजे, आणि ते कळलं तर आपण जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी आहोत. हेच लेखकाला आपल्याला इथे सांगायचं आहे, आणि हेच मलाही तुम्हाला इथे सांगायचं आहे. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते, थोडक्यात काय तर जीवनात आनंदी राहण्यासाठी छोटं कारणही पुरतं, फक्त ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, मग आयुष्य खरोखरीने खूप सुखी आहे. हेच लेखकाला इथे सांगायचे आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात पक्की करा की जीवनामध्ये सदैव खुश राहायचं, आनंदी राहायचं, एखाद्या पक्षाप्रमाणे. हे कायम लक्षात ठेवायचं. आता कशी टॅगलाईन आहे, घरी राहा, सुरक्षित राहा, तसं आपली टॅगलाईन काय असली पाहिजे, जीवनातल्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या आणि सुखी राहा, किंवा जीवनात सुखी राहा, आयुष्यात आनंदी राहा. ही आपण आपली टॅगलाईन बनवायची आणि ह्या सेकंदापासून कामाला लागायचं. जीवनामध्ये तुम्हाला कधीही कोणत्या गोष्टींची अडचण येणार नाही, कधी तुम्हाला नैराश्य येणार नाही. या गोष्टींचा अनुभव घेऊन बघा. पुढील तासाला आपण भेटूयात अशाच नवनवीन अनुभवांसह. धन्यवाद.